महत्त्वाची बातमी आपण पाहता। पहिल्या टप्प्यामध्ये 35 लाख महिलांना योजनेचे पैसे मिळणार आहेत। हप्ता देण्याची प्रक्रिया ही आजपासून सुरू होणार आहे। राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींचा आज 23 मार्च सोमवार 100% गोड सुद्धा होतच आहे। कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा 20 हप्ता 1500 रुपये आणि मार्च महिन्याचा 21 हप्ता 1500 रुपये, तर या दोन्ही हप्त्यांचे एकत्रितपणे 3000 रुपये विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा, लाडक्या बहिणींना काल रविवार होता। काल रविवार असल्यामुळे सर्व बँकांना सुट्ट्या होत्या, त्यामुळे काल तुमच्या खात्यामध्ये पैसे सोडण्यात आले नव्हते। परंतु आज सोमवार आहे। सोमवारच्या निमित्ताने सर्व बँका सुरळीतपणे सुरू सुद्धा झालेल्या आहे। सकाळपासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये काटाकाट फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्यांचे एकत्रितपणे 3000 रुपये विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। तर एकंदरीत आपण बघून घेऊयात की आज 23 मार्च सोमवार रोजी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, कोणकोणत्या बँकेमध्ये आणि कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही महिन्यांचे 3000 रुपये जमा होत आहेत, जेणेकरून लाडके बहिणींनो, तुमचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल, तुमचं बँक खाते या प्रमुख बँकेपैकी असेल, तर तुमच्या खात्यामध्ये सुद्धा आजच पैसे विस्तार होतील। परंतु आज एकाच दिवसामध्ये सर्व जिल्ह्यामधील सर्वच बहिणींच्या खात्यामध्ये पैसे विस्तार करण्यास शक्य होत नसता। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, आज 23 मार्च सोमवार, उद्या 24 मार्च मंगळवार आणि परवा दिवशी 25 मार्च बुधवार, तर या 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यामधील सरासरी 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये काटाकाट फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्यांचे पैसे विस्तार सुद्धा होतच आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना 3 दिवसांचे 36 जिल्हे कोणकोणते आहेत ते आपण सविस्तर बघून घेऊयात। म्हणजेच आज 23 मार्च सोमवार, उद्या 24 मार्च मंगळवार आणि परवा दिवशी बुधवार आहे, तर या 3 दिवसांमध्ये कशा पद्धतीने पैसे विस्तार केले जात आहेत, तर याची आपण संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहोत। त्यामुळे जर तुम्ही लाडक्या बहिणी असाल, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल, तुमच्या खात्यामध्ये जानेवारी महिन्याचा हप्ता जमा झालेला असेल आणि तुम्ही आता फेब्रुवारी मार्च महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत असाल, तर तुमचे खऱ्या अर्थाने दोन्ही महिन्यांचे दोन्ही हप्त्यांचे एकत्रितपणे 3000 रुपयांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जात आहे। परंतु लाडक्या बहिणींना फक्त 2 महिन्यांचे पैसे सोडले जात नाहीत, यासोबत तुमच्या खात्यामध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गॅस कनेक्शनचे पैसे वितरित सुद्धा होतच आहेत। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, कालच आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, अर्थमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून निधीला मंजुरी देण्यात आलेली होती, बँकेकडे पैसे पाठवण्यात आलेले होते। या बँकांच्या माध्यमातून काटाकाट सकाळपासूनच बहिणींच्या खात्यामध्ये या दोन्ही महिन्यांचे 3000 रुपये जमा होत आहेत। यासोबत 3 गॅसचे पैसे सुद्धा जमा होत आहेत, गॅस कनेक्शनचे पैसे आणि दोन्ही महिन्यांचे पैसे जमा झाल्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण सुद्धा पाहायला मिळत आहे। परंतु सकाळपासून काही बहिणींना अजून पैसे आलेले नाहीत। त्या लाडक्या बहिणींना आज दुपारी दुसऱ्या टप्प्यामध्ये आणि संध्याकाळी तिसऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा पैसे विस्तार होतील। तर दुसऱ्या टप्प्यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे आणि संध्याकाळच्या तिसऱ्या म्हणजे शेवटच्या टप्प्यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांचा समावेश आणि कोणकोणत्या बँकांचा समावेश करण्यात आलेला आहे, तर याची आपण संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये आज पैसे येणार आहेत की उद्या पैसे जमवणार आहेत की परवा दिवशी पैसे येणार आहेत हे सुद्धा तुम्हाला समजून जाईल आणि तुम्हाला फक्त बँकेच्या मेसेजची वाट पाहायची सुद्धा गरज भासणार नाही। तर बघा लाडक्या बहिणींनो, वेळ न घालवता डायरेक्ट व्हिडिओला आता आपण सुरुवात करत आहोत। त्यामुळे व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पहा। सर्वात अगोदर आपण जिल्हे आणि बँका तर पाहणार आहोत, परंतु जिल्हे आणि बँका पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट बघा, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब आणि लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडम, तर यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यामध्ये सुमारे 2 कोटींपेक्षा अधिक लाडके बहिणी राहतात। तर या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये एकाच दिवशी पैसे विस्तार करणे शक्य होत नसता। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून टप्प्याटप्प्याने पैसे सोडले जात असतात। विचार करायला गेला तर आज पहिल्या टप्प्यामध्ये 12 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे, उद्यासाठी दुसरा टप्पा 12 जिल्ह्यांचा आहे आणि परवा दिवशीसाठी तिसरा टप्पा परत एकदा 12 जिल्ह्यांचा आहे। म्हणजेच 12 12 अधिक 12 म्हणजे टोटल मिळून 36 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे। जर तुमचा जिल्हा आज 23 मार्च सोमवारच्या यादीमध्ये असेल तर तुम्हाला आज पैसे, जर तुमचा जिल्हा उद्याच्या म्हणजे 24 मार्च
मंगळवारच्या यादीमध्ये असेल तर तुम्हाला उद्या पैसे, आणि जर तुमचा जिल्हा 25 मार्च म्हणजेच बुधवार तर बुधवारच्या यादीमध्ये तिसऱ्या टप्प्यामधील तिसऱ्या यादीमध्ये तुमचा जिल्हा आणि बँका असेल तर तुम्हाला परवा दिवशी सुद्धा पैसे विस्तांतर होतील. तर बघा लाडक्या बहिणींनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट आपण जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या यादी तर पाहत आहोत. यासोबत कोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहेत, कोणत्या बहिणींना पैसे मिळत आहेत याची माहिती सुद्धा देत आहोत. त्यामुळे व्हिडिओ सविस्तर शेवटपर्यंत पहा. माहिती शेवटपर्यंत पाहिली, सविस्तर पाहिली तर तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज भासत नाही. खटाखट पैसे जमा सुद्धा होतच असतात. आता बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी आपण सविस्तर जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या यादी तर सांगत आहोत, परंतु जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या यादी पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींनो महत्त्वाची काही कामे केलेली आहेत का हे सुद्धा तुम्ही तपासायचं आहे. जर तुम्ही महत्त्वाची कामे केलेली असेल तर तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. तर यामध्ये कोणकोणती कामे करायची आहेत तर ते कामे तुम्हाला सविस्तर सांगत आहे. परंतु ही कामे पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींनो सर्वात महत्त्वाची गोष्ट बघा, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या महिला व बालिका विभागाच्या मंत्री म्हणजेच आदिती तटकरे मॅडम तर यांच्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना स्पष्टपणे आवाहन करण्यात आलेलं आहे की ज्या ज्या लाडक्या बहिणींनी महत्त्वाची कामे केलेली असतील त्यांच्याच खात्यामध्ये पैसे सोडले जात आहेत. त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल आणि तुम्ही महत्त्वाची कामे केलेली असेल तर तुमच्या खात्यामध्ये हे पैसे खटाखट जमा सुद्धा होतच आहेत. तर एकंदरीत आपण बघून घेऊयात की ही कामे कोणकोणती आहेत, कोणकोणत्या लाडक्या बहिणींनी केलेल्या असायला पाहिजेत, कोणत्या लाडक्या बहिणींनी बँकेच्या मेसेजची वाट पाहायची आहे आणि कोणत्या लाडक्या बहिणींनी बँकेच्या मेसेजची वाट पाहायची नाही तर त्याची माहिती सुद्धा सांगत आहे. परंतु लाडक्या बहिणींनो तुम्हाला सुद्धा माहिती आहे बघा, आपला भारत देश असेल त्याच पद्धतीने अमेरिका देश आहे, इराण, इस्रायल देश आहे. तर या तीन देशांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये युद्धजन्य परिस्थिती मागच्या काही दिवसांपासून निर्माण झाल्याचे पाहायला मिळत होते. या युद्धजन्य परिस्थितीमुळे याचा थेट परिणाम गॅसच्या किमतींवरती दिसून आलेला होता. तुम्हाला सुद्धा माहिती आहे की गॅसच्या किमती वाढलेल्या होत्या, गॅस मिळण्याचा झालेला होता. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून अजून एक आनंदाचा निर्णय म्हणजे लाडक्या बहिणींच्या हिताचा निर्णय घेण्यात आलेला आहे. बघा लाडक्या बहिणींनो, हा लाडक्या बहिणींनो तुमच्या हिताचा निर्णय आहे. हा निर्णय म्हणजे काय की तुमच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे, तर हे गॅस कनेक्शनचे पैसे कोणते वितरित केले जात आहेत तर बघा तुम्हाला माहिती असेल की ज्यावेळेस लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली होती त्यावेळेसच अन्नपूर्ण योजना सुरू करण्यात आलेली होती, म्हणजेच 3 गॅस वितरित करण्यासाठी योजना सुरू करण्यात आलेली होती. विचार करायला गेला तर या 3 गॅसचे पैसे भरपूर लाडक्या बहिणींना मिळालेले असतील, भरपूर लाडक्या बहिणींना अद्याप आलेले नसतील. ज्यांच्या खात्यामध्ये 3 गॅसचे पैसे अद्याप आलेले नव्हते त्या लाडक्या बहिणींना सुद्धा दिलासा दिला जात आहे आणि त्यांच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे वितरित सुद्धा केले जात आहेत. तर एकंदरीत आता आपण बघून घ्यात की गॅस कनेक्शनचे पैसे कोणकोणत्या बहिणींना मिळत आहेत, कोणकोणत्या लाडक्या बहिणींची कशा पद्धतीने प्रतीक्षा संपवली जात आहे त्याविषयी आपण या महत्त्वाची माहिती सांगत आहे. परंतु लाडक्या बहिणींनो सर्वात महत्त्वाची गोष्ट, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब हे दिलेला शब्द पूर्ण करत असतात. फडणवीस साहेबांच्या माध्यमातून शब्द देण्यात आलेला होता की आम्ही लाडक्या बहिणींना गॅस कनेक्शनचे पैसे वेळ आल्यावर ते 100% देऊ. तर सध्याच्या स्थितीला तशी वेळ आलेली आहे. विचार करायला गेला तर भरपूर ठिकाणी गॅसच्या किमती मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेल्या आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींनो आता गॅस कनेक्शनचा तुटवडा झालेला पाहायला मिळत आहे. त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे 100% वितरित सुद्धा होतच आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासत नाही. तर बघा लाडक्या बहिणींनो आता भरपूर वेळ घेतलेला आहे, वेळ न घालवता डायरेक्ट तुम्हाला गॅस कनेक्शनचे पैसे कशा पद्धतीने वितरित होत आहेत, कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, कोणकोणत्या बँकेमध्ये, कोणकोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे यासोबत फेब्रुवारी मार्चचे पैसे वितरित होत आहेत याची आपण संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहोत. जर तुम्ही लाडक्या बहिणी असाल, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल तर तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. बघा लाडक्या बहिणींनो, जर तुम्हाला वाटत असेल की आपला जिल्हा आजच्या यादीमध्ये आहे का, जर जिल्हा असेल तर तुम्हाला किती पैसे मिळत आहेत, म्हणजेच आज सर्व मिळून किती पैसे जमा केले जात आहेत, कोणाला पैसे सोडले जात आहेत, कोणाच्या खात्यामध्ये पैसे सोडले जात नाही तर त्याचे संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहे. त्यामुळे व्हिडिओ आणि माहिती सविस्तर पहा जेणेकरून तुमची प्रतीक्षा संपून जाईल आणि तुमच्या खात्यामध्ये खटाखट पैसे जमा सुद्धा होऊन जातील. तर बघा लाडक्या बहिणींनो, जिल्हे आणि बँका आपण पाहतच आहोत, परंतु लाडक्या बहिणींनो जिल्हे आणि बँका पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींनो महत्त्वाची कामे केलेली आहेत का हे सुद्धा तुम्ही तपासायचं आहे. जर तुम्ही महत्त्वाची कामे केलेली असतील तर तुमच्या खात्यामध्ये हे पैसे खटाखट विस्तांतर होत आहेत, परंतु महत्त्वाची कामे केलेली नसतील तर तुम्हाला पैसे मिळणार नाही. तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा
उपयोग होणार नाही। तर ही कामे कोणकोणती आहेत ते तुम्हाला सविस्तर सांगत आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट बघा, लाडक्या बहिणींनो, विचार करायला गेला तर तुमच्या खात्यामध्ये प्रत्येक महिन्याचा हप्ता हा त्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामधील 2-3 दिवसांमध्ये जमा होत असतो आणि सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर 31 मार्च सुद्धा आता जवळ येत आहे, म्हणजेच मार्च एंडिंग जवळ येत आहे। त्या अनुषंगाने लाडक्या बहिणींना मार्च महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू झालेला आहे, त्या पार्श्वभूमीवरती हे पैसे जमा केले जात आहेत। परंतु ज्या बहिणींच्या खात्यामध्ये मागील हप्त्यांचे पैसे अर्धवट आलेले होते, ज्या बहिणींना मागील हप्त्यांचे पैसे मिळालेले नव्हते, ज्या लाडक्या बहिणी मागील हप्त्यांमुळे थकीत होत्या, त्या लाडक्या बहिणींचे सुद्धा भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपली जात आहे, त्यांच्या खात्यामध्ये सुद्धा मागील हप्त्यांचे पैसे सोडले जात आहेत। परंतु लाडक्या बहिणींनो, एक गोष्ट तुम्ही आवर्जून लक्षात घ्यायची आहे। बघा, राज्यामध्ये सुमारे 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणी आहेत, तर या सर्वच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये एकाच दिवसामध्ये किंवा एकाच वेळेस हे पैसे सोडणं शक्य होत नसतं, कारण हे पैसे तुमच्या आधार कार्डच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर केले जात असतात, म्हणजेच हे पैसे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डीबीटीद्वारे सोडले जात असतात आणि या डीबीटीची लिमिट एका दिवसाला 12 जिल्ह्याची आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, आज 23 मार्च सोमवार रोजी 12 जिल्ह्यांमध्ये, उद्या 24 मार्च रोजी मंगळवार आहे तर उद्या 12 जिल्ह्यांमध्ये आणि परवा दिवशी 12 जिल्ह्यांमध्ये, म्हणजेच 3 टप्प्यांमध्ये हे पैसे सोडले जात आहेत। 3 टप्प्यांमध्ये पैसे सोडले जात असल्यामुळे लाडक्या बहिणी कुठेतरी खुश झाल्याचं पाहायला मिळत आहे। लाडक्या बहिणींची प्रतीक्षा सुद्धा संपत आहे। बघा, या ठिकाणी आता वेळ न घालवता जिल्हे आणि बँका तर पाहणार आहोत, परंतु जिल्हे आणि बँका पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींनो, महत्त्वाची 3 कामे केलेली आहेत का हे तुम्ही पाहायचं आहे। 3 कामे केलेली असेल तर तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज भासणार नाही, परंतु ज्या लाडक्या बहिणींनी महत्त्वाची 3 कामे केलेली नसतील त्यांना 100% काळजी चिंता करण्याची गरज भासत सुद्धा आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, ही 3 कामे तुम्हाला लगेच सांगतो, परंतु 3 कामे पाहण्याच्या अगोदर लाडकी बहिणींनो, तुमचे आधार कार्ड हे बँकेशी लिंक असायला पाहिजे, तुम्ही लाडकी बहीण योजनेची KYC केलेली असायला पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या खात्यामध्ये जानेवारीचे पैसे जमा झालेले असायला पाहिजेत। बघा, ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जानेवारीचे पैसे आलेले नसतील, यासोबत नोव्हेंबर डिसेंबरचे 3000 रुपये जमा झालेले नसतील तर त्या लाडक्या बहिणींना सुद्धा दिलासा दिला जात आहे। त्यांचे मागील थकीत हप्ते सुद्धा सोडले जात आहेत, कारण सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर अख्खा फेब्रुवारी संपून गेला, फेब्रुवारी महिन्यामध्ये पैसे जमा होतील असं सांगण्यात येत होता, परंतु अख्खा फेब्रुवारी संपला तरी पण फेब्रुवारीचे पैसे बहिणींना जमा झालेले नव्हते। यानंतर सांगण्यात आलेलं होतं की 8 मार्च रोजी महिला दिन आहे, तर या महिला दिनाच्या निमित्तानं फेब्रुवारी आणि मार्च या 2 महिन्यांचे पैसे एकत्रित विस्तांतर केले जातील, परंतु लाडक्या बहिणींनो, तरी पण तुम्हाला एकत्रित पैसे आलेले नव्हते। लाडक्या बहिणींनो, 8 मार्च महिला दिन होऊन गेला तरी पण पैसे न आल्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये संताप पसरलेला होता, लाडक्या बहिणी कुठेतरी नाराज झाल्याचं पाहायला मिळत होतं। त्यानंतर सांगण्यात आलं की लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पैसे येतील। आता हा शेवटचा टप्पा आहे, त्यामुळे लाडक्या बहिणींनो, काळजी चिंता करण्याची गरज भासत नाहीये। बघा, तुम्हाला फेब्रुवारी मार्चचे 3000 रुपये, यासोबत गॅस कनेक्शनचे पैसे तर मिळत आहेत। यासोबत लाडक्या बहिणींनो, राज्यामध्ये अशा पण काही बहिणी आहेत की त्या बहिणींना स्वतःचा काही ना काही व्यवसाय करायचा आहे। उदाहरणामध्ये सांगायचं झालं तर भरपूर लाडक्या बहिणींना पिठाच्या गिरणीचा व्यवसाय करायचा आहे, भरपूर लाडक्या बहिणींना कपडे शिवणकाम करण्याचा व्यवसाय करायचा आहे, भरपूर अशा लाडक्या बहिणी आहेत की त्यांच्याकडे आर्थिक निधी नसल्यामुळे त्या अशा व्यवसाय करू शकत नव्हत्या, परंतु यापुढे तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज भासत नाही, कारण डायरेक्ट महिला व बालिका सेवाचे मंत्री म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडम तर यांच्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना दिलासा मिळाला पाहिजे। लाडक्या बहिणी स्वावलंबी बनवल्या पाहिजेत, लाडक्या बहिणी आर्थिकदृष्ट्या सक्षम बनल्या पाहिजेत, स्वतःच्या पायावरती उभा झाल्या पाहिजेत। या दृष्टिकोनातून सरकारच्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना दिलासा तर दिला जात आहे आणि सर्व लाडक्या बहिणींना विविध योजनांचा लाभ सुद्धा देण्यात येत आहे। तर एकंदरीत आता आपण वेळ न घालवता डायरेक्ट जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या आधी वाचून तर दाखवत आहोत, परंतु जिल्हे आणि बँका पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार बघा, याच्या अगोदर काय होत होतं की सरसकट पैसे सोडले जात होते, परंतु यापुढे सरसकट पैसे सोडले जाणार नाही। ज्या बहिणी गरजू असतील, ज्या बहिणी योजनेच्या लाभार्थी असतील अशा बहिणींना पैसे मिळत राहतील, परंतु ज्या बहिणी गरजू नसतील त्यांना पैसे मिळत राहणार नाही, त्यांनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। आता बघा लाडक्या बहिणींनो,
एकंदरीत आता आपण जिल्हे आणि बँका तुम्हाला सांगत आहोत, परंतु जिल्हे आणि बँका पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींनो सर्वात महत्त्वाची गोष्ट, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडम तर यांच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे. बघा लाडक्या बहिणींनो निधीला मंजुरी देण्यात आलेली आहे, त्यामुळेच लाडक्या बहिणींनो आजपासून पैसे वितरित केले जात आहेत. तर आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होत आहेत ते तर आपण पाहणार आहोत, परंतु सरसकट सर्व लाडक्या बहिणींना हे पैसे सोडले जात नाहीत. कारण लाडक्या बहिणींना विचार करायला गेला तर या लाडकी बहीण योजनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळे झालेले आहेत, मोठ्या प्रमाणामध्ये सरकारची सुद्धा फसवणूक झालेली आहे. सरकारच्या तिजोरीवरती मोठ्या प्रमाणामध्ये अशा चुकांमुळे या प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भार येत असल्याची माहिती तुम्हाला सुद्धा माहिती आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींनो सांगायचं झालं की या योजनेमध्ये काय झालेलं होतं की ज्या बहिणी गरजू नव्हत्या, ज्या बहिणी गरजू होत्या त्यांनाच पैसे आलेले नाहीत, परंतु ज्या बहिणी गरजू नव्हत्या त्यांना पैसे जमा होत गेलेले आहेत. यासोबत ज्या लाडक्या बहिणी पात्र नव्हत्या त्यांना सुद्धा पैसे मिळत राहिलेले आहेत, परंतु ज्या बहिणी पात्र होत्या त्यांना पैसे न आल्यामुळे कुठेतरी सरकारने यावरती दखल घ्यायला पाहिजे होती. सरकारने सुद्धा दखल घेतलेली आहे आणि सरकारच्या माध्यमातून यापुढे आता फक्त पात्र बहिणींच्याच खात्यामध्ये पैसे सोडले जातील असे स्पष्टपणे माहिती देण्यात आलेली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा यापुढे ज्या बहिणी पात्र आहेत, गरजू आहेत, खरोखर योजनेचे लाभार्थी आहेत, तर अशा बहिणींना पैसे सोडण्यात येत आहेत आणि अशाच बहिणींची प्रतीक्षा संपवली जात आहे. तर एकंदरीत आता आपण बघून घेऊयात की कोणत्या बहिणी पात्र, कोणत्या बहिणी अपात्र आहेत अशी सविस्तर माहिती सांगत आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार फक्त पात्र बहिणींच्याच खात्यामध्ये पैसे जमा केले जात आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींनो कोणत्या बहिणी पात्र आहेत, कोणत्या बहिणींना पैसे सोडले जात आहेत, कोणत्या बहिणीने बँकेच्या मेसेजची वाट पाहून उपयोग होणार नाही याविषयी तुला मला सविस्तर माहिती सांगत आहे. तर बघा सांगायचं झालं तर तुम्हाला माहिती आहे की 28 जून 2024 रोजी हे लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली होती. तेव्हापासून ते आतापर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये योजनेमध्ये बदल करण्यात आलेले आहेत. बघा वारंवार सरकारच्या माध्यमातून अपडेट सुद्धा करण्यात आलेले आहे. त्यामुळे आता लाडकी बहीण योजनेचा हप्ता जर तुमच्या खात्यामध्ये जमा व्हावा आणि गॅस कनेक्शनचे पैसे आपल्या खात्यामध्ये कोणताही अडथळा न येता डायरेक्ट जमा झाले पाहिजेत असं जर तुम्हाला वाटत असेल तर लाडक्या बहिणींनो सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. आता बघा सांगायचं झालं तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पात्रता जुन्याच होत्या, परंतु आता 26 साल सुरू होण्या भरपूर दिवस उलटलेले आहेत. नवीन वर्षातील पहिला हप्ता जमा झालेला आहे. आता लाडक्या बहिणींनो नवीन वर्षातील दुसरा आणि तिसरा हप्ता बहिणींच्या खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे, परंतु फक्त 5 प्रकारच्या बहिणींना पैसे मिळत आहेत. 5 प्रकारच्या बहिणी सोडून दुसऱ्या बहिणींना पैसे मिळत नाही. तर त्या 5 प्रकारच्या बहिणी कोणकोणत्या आहेत ते तुम्हाला सांगत आहे. तर बघा सांगायचं झालं तर पहिला प्रकार बघा लाडक्या बहिणींनो, पहिला प्रकार ज्यांच्याकडे 4 व्हीलर गाडी नाही म्हणजे 4 चाकी वाहन नाही अशा बहिणींना पैसे सोडले जात आहेत. यात त्यासोबतच लाडक्या बहिणींनो ज्या बहिणींचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा कमी आहे अशा बहिणींना सुद्धा पैसे सोडले जात आहेत. ज्या लाडक्या बहिणी महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी आहेत अशा बहिणींना पैसे सोडले जात आहेत. यानंतर लाडक्या बहिणींना ज्या बहिणी सरकारी कर्मचारी नाहीत अशा बहिणींना सुद्धा पैसे सोडले जात आहेत. तर सांगायचं झालं तर अशा काही महत्त्वाच्या पात्रता आहेत, महत्त्वाचे नियम आहेत. ज्या बहिणी नियमांमध्ये पात्रतांमध्ये अटी शर्तींमध्ये बसत आहेत तर अशाच बहिणींना पैसे सोडले जात आहेत आणि अशाच बहिणींची प्रतीक्षा संपवली जात आहे. तर एकंदरीत लाडक्या बहिणींना महत्त्वपूर्ण अशी माहिती होती, ती माहिती आता आपण बघितलेली आहे. आता आपण डायरेक्ट आपल्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळूयात. तर बघा लाडक्या बहिणींनो सांगायचं झालं तर मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडम हे दिलेला शब्द पूर्ण करत असतात. त्यांच्या माध्यमातून शब्द देण्यात आलेला होता. त्यामुळेच लाडक्या बहिणींनो सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर कोणत्याही लाडक्या बहिणींवरती अन्याय होत नाही. प्रत्येक बहिणीला वेळेवरती पैसे मिळत आहेत. आता आपण जिल्हे आणि बँका सविस्तर सांगत आहोत. आता बघा लाडक्या बहिणींनो आपल्या राज्यामध्ये टोटल मिळून 36 जिल्ह्यांचा समावेश आहे. याच्यामध्ये मोठमोठे विभाग आहेत, मोठमोठे जिल्हे आहेत, मोठमोठे तालुके आहेत, मोठमोठी गावे आहेत. तर सांगायचं झालं तर मुंबई शहर बघा, या मुंबई शहरामध्ये जास्तीत जास्त लाडक्या बहिणींची संख्या आहे. मुंबई शहरामध्ये 7 लाखांपेक्षा अधिक लाडक्या बहिणी राहतात. त्यानंतर पुणे शहर बघा, पुणे शहरामध्ये सुद्धा जास्तीत जास्त लाडक्या बहिणींची संख्या आहे. जास्तीत जास्त लाडक्या बहिणी पुणे शहरामध्ये राहतात. यानंतर
अमरावती बघा, अमरावती सुद्धा विभाग आहे, जिल्हा आहे. अमरावती सुद्धा जास्तीत जास्त लाडके बहिणींची संख्या आहे. यानंतर परभणीमध्ये जास्तीत जास्त लाडके बहिणी राहतात. बीड असेल, नंदुरबार असेल, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर जिल्हा असेल, धाराशिव असेल, अकोला असेल, बुलढाणा, यवतमाळ असेल, हिंगोली असेल, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर यासोबत या वरच्या साईडला पाहायला गेलं तर नंदुरबार आहे. असे आपल्या राज्यामध्ये टोटल 36 जिल्हे आहेत. 36 जिल्ह्यांचा समावेश महाराष्ट्र राज्यामध्ये होतो. आता या जिल्ह्यांमध्ये जेवढे पण काही तालुके आहेत, जेवढे पण तालुक्यांमधील गावे आहेत, तर या सर्वांमध्ये हे पैसे वितरित केले जाणार आहेत. बघा, सांगायचं झालं तर कोणत्याही बँकेमध्ये तुमचं बँक खातं असू द्या, फक्त त्याच्यासोबत आधार कार्ड लिंक असेल तर तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज भासत नाही. बघा लाडके बहिणींनो, जानेवारी हप्ता वितरित करण्यात आलेला आहे. आता बहिणी फेब्रुवारी मार्च हप्त्याची वाट पाहत होत्या, तर बघा लाडक्या बहिणींनो, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता म्हणजेच 2 हप्त्यांचे 3000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आज सोमवार निमित्त पैसे सोडले जातील अशा चर्चा सुरू होत्या. परंतु मागच्या 5 मिनिटांपूर्वी आलेल्या अपडेटनुसार बहिणींची प्रतीक्षा पुढच्या 2-3 दिवसांमध्ये संपवली जाऊ शकते आणि सर्व लाडक्या बहिणींना दिलासा देऊन त्यांच्या खात्यामध्ये मागील हप्त्यांचे पैसे सोडण्याची तयारी सरकार करत असल्याची माहिती समोर आलेली आहे. बहिणींवरती अन्याय होणार नाही, मागील हप्त्यांचे पैसे लवकरच सोडले जातील. परंतु सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर फेब्रुवारी आणि मार्च या चालू हप्त्यांचे पैसे प्रत्येक बहिणींच्या खात्यामध्ये सोडले जातील. त्यामुळे कोणत्याही लाडकी बहिणींनी काळजी चिंता करण्याची गरज नाही आणि गॅस कनेक्शनचे पैसे वितरित करा अशी मागणी सुद्धा लाडकी बहिणींकडून वारंवार केली जात होते. त्यामुळे सरकार सुद्धा गॅस कनेक्शनचे पैसे प्रत्येक बहिणींच्या खात्यामध्ये सोडेल अशी माहिती सुद्धा मिळत आहे. फक्त लाडकी बहिणींनो, आपल्या हातामध्ये काय आहे? आपलं आधार कार्ड बँकेशी लिंक करा, लाडकी बहीण योजनेची KYC करा. कारण KYC केली तर तुमचे महिन्याचे 1500 म्हणजेच वर्षाचे 18,000 रुपये वाचून जातील. परंतु KYC केले नाही तर तुम्हाला महिन्याचे 1500, वर्षाचे 18,000 रुपये मिळणार नाही. त्यामुळे